हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे डे 10 आणि डे 10ची सुरुवात मी ॲपल सायडर व्हिनेगरने चालू करतोय. एक ग्लास वॉर्म पाणी आणि त्यात 2 टेबलस्पून व्हिनेगर. त्यानंतर हे पिऊन मी थोड्या वेळाने ब्लॅक कॉफी पण पितो. हे बघा ब्लॅक कॉफी, त्यात थोडंसं घी घेतो मी. हे पिऊन मी रेडी होऊन निघतो जिमकडे. हे बघा गाडी केली चालू, निघालो जिमला. जिम पार्किंगमध्ये आलो, बाईक केली पार्क. त्यानंतर आलो वरती. पहिलं वेट चेक केलं. वेट चेक करून रेडी होऊन आलो फ्लोअरवरती. येऊन थोड्या वेळानंतर केराटीन आणि इलेक्ट्रो पावडर घेतलं. त्यानंतर 10 ट्रेनिंग देऊन निघालो घराकडे. आज आपला ड्रायव्हिंग क्लास झाला. घरी आलो, लंच केला. लंच करून रेडी होऊन थोड्या वेळाने निघालो जिमला. आज आहे वर्कआउट. जिममध्ये येऊन वॉर्मअप केला स्टार्ट. नेहमीप्रमाणे रोटेशन्स, लोअर बॅक स्ट्रेच थोडंसं. त्यानंतर शोल्डर मुवमेंट रोटेशनमध्ये. रोटेशन करून झालं. पहिलं घेतो मी डिक्लाइन पुशअप्स. ते म्हणजे अपर चेस्टसाठी. शोल्डर आणि ट्रायसेप दोन्ही कव्हर होते. त्यानंतर मी घेतो इन्क्लाइन पुशअप्स लोअर चेस्टसाठी. सगळ्याचे मी 20-20चे 5-5 सेट मारतो. म्हणजे टोटल माझे 300 पुशअप्स असतात. प्रत्येकाचे मी 100 पुशअप मारतो मी. हे नॉर्मल पुशअप मिडल चेस्टसाठी. वर्कआउट झाला आपला फिनिश. स्ट्रेचिंग करून बॉडी कंडिशन बघा आपली. थोडासा चेंजेस झालेला आहे आपल्यामध्ये जरा. मसल्स वगैरे, ॲब्स प्रॉपर, बायसेप, ट्रायसेप, बॅक, ट्रॅपेजियस सर्व एकदम अलग अलग दिसते जरा. अशीच मेहनत अजून आपण कंटिन्यू ठेवली तर यापेक्षा बेटर होईल. डाएटमध्ये पण व्यवस्थित चालू आहे. काय चिटिंग नाही, काही नाही. त्यानंतर रेडी होऊन मी आलो फ्लोअरवरती. त्यानंतर इलेक्ट्रो पावडर, केराटीन घेतलं. केराटीन माझं संपलं यावरचा आता. नवीन ऑर्डर केलेलं आहे, येईल उद्याच्याला. त्यानंतर पोषक ओट्स घेतलं. परत जिममध्ये आलो. त्यानंतर परत डिनर केला 6 वाजता. त्यानंतर परत जिममध्ये. हे बघा एवढी गर्दी आहे आज, भरपूर मेंबर होते. त्यानंतर झाले 10 वाजता सुट्टी, निघालो घराकडे. ड्रायव्हिंग क्लास केला. त्यानंतर